परप्रांतीयचं सोडा, आपल्या मराठी मुलांनाच मराठीबद्दलचं प्रेम उरलेलं नाहीये. 94,000 SSC आता 10वीच्या बोर्डामध्ये जवळजवळ 94,000 मुलं फेल झाले मराठी या विषयामध्ये. खरंच किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. आणि 94,000 मधून 80,000 विद्यार्थी जे मराठी शाळेमध्ये शिकत होते लहानपणापासून, ते का झालेले आहेत माहिती का? प्रशासनाचं तर घंटा लक्ष नसतं कधी मुलांकडे, आणि दुर्लक्ष करतात ते म्हणजे पालक. कधी आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये पु ल देशपांडे शिकवले जात नाही, विसा खांडेकर नाही, बहिणाबाई चौधरी, मी जी नावं घेतली ना, लहान मुलांचा सोडा, पालकांना सुद्धा ही नावं लक्षात नसतील. मराठीबद्दलचा कडवटपणा आहे ना, आपण जागाच करत नाही. मराठी ही भाषा काय, ठीक आहे, बोलली जाते म्हणून बोलली जाते. 10व्या शतकापासून मराठी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये बोलली जाते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर भेटला, पण त्या लेवलला आपण मराठीला बघतोय का? त्यांना 96 किंवा 36 म्हणजे मराठीमध्ये बोललं तर कळत नाही, त्यांना इंग्लिशमध्ये बोला असं सांगायला लागतं. शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आज 94,000 झालेत, उद्या 4-5 लाख सुद्धा मुलं फेल होतील. थोडा गर्व बाळगा यार आपल्या भाषेबद्दल. आप जरा विचार करा ना, छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी भाषा बोलायचे, ज्योतिबा फुले झाले, टिळक झाले, ते लोक जी भाषा बोलायची ती भाषा आपण बोलतो. या गोष्टीचा अभिमान बाळगा आणि लहान मुलांमध्ये यांच्याबद्दलचं प्रेम जाग करा, तेव्हाच ही लोक कडवट होणार आहे, अन्यथा पुढे भीषण परिस्थिती येणार आहे. प्रशासन यावरती गांभीर्याने लक्ष दिलं अशी आशा आहे भाई. आशाच करू शकतो आपण, दुसरं आपल्या हातामध्ये काय आहे नाही. तुर्तास जय महाराष्ट्र.